क्षेत्ररक्षण आमंत्रित केलं फलंदाजीसाठी गावदेवी रुंदे या संघाला आणि सलामीची जोडी आता मात्र मधाच्या आतमध्ये दाखल होईल. उदय आणि समीर संचितला आपण पाहतो. यस, उदय आणि संचित ही सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज माडी. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. दोन्ही तितकेच विद्यमान संघ आहेत, मातब्बर संघ आहेत आणि एकमेकांच्या संवेद या क्रिकेटच्या पटलावरती क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. चला माश ऑन करायचे आणि आता मात्र चांगला खेळ देखील आपल्याला पाहायला मिळेल. यात मात्र शंका नाही आहे आणि पुढील मॅचसाठी रिपोर्टिंग करायचंय ओझरली संघ आणि वावेकर संघ. ऋषी शिलार आपण जर आलात असाल तर या व्यासपीठावरती वेलकम आपलं देखील. आणि पंचांचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले, शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला शेंडू आणि पहिला शेंडूवरती इनफिट शॉट डोक्यावरून चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेनं चेंडू फरार होतोय सीमा दिशारार. पहिला चेंडूवरती ब्लास्ट, धमाकेदार चौकार. आणि तो मात्र इरादे स्पष्ट केलेत. ह्याच बाटर उदयच्या बाट मधून हा चौकार आला. चांगली कामगिरी राहिल्या. ओ स्विंग अनॉमिस, हा चेंडू देखील येतो डॉट. दमदार कामगिरी आता मात्र पाहायला मिळते. 4 धावा पहिल्या चेंडूवरती आपण पाहिला चौकार आला. तदनंतर मात्र कमबॅक करत असताना मधाच्या आतमध्ये आज गोलंदाज माढीला आपण पाहतोय. चांगली सुरुवात, चांगली दमदार कामगिरी या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. जय बोरप्यादेव क्रिकेट संघ आंबिवली थोडीशी निराशाजनक कामगिरी जरूर राहिली आहे, परंतु इथे मात्र फटका लाजवाब आहे. डाऊन दी बॉल फिल्डर, क्या बात आहे. वार पे पलटवार, टीथ फॉर टॅच, जशास तसं प्रत्युत्तर. फटका दमदार होता परंतु झेल देखील अति सुंदर. फलंदाज बाद होईल अर्थातच उदयच्या खेळीचा अंत. उदय बॅक टू द पवेलियन. आपण पाहतोय प्रभू रामचंद्राचं गुणगान गाणारं अयोध्येच्या राम मंदिराचं गुणगान गाणारे संगीत होतं. काल देखील मी म्हटलं होतं आपण अशी पिढी आहोत की नक्कीच आपण सर्व काय बघितलं प्रसन्न. आपण प्रभू रामचंद्राचं मंदिर होताना पाहिलं, आपण कोरोनासारखा महारोग देखील पाहिला, आपण 144 वर्षांनी आलेला महाकुंभ सोहळा देखील अनुभवला आणि नक्कीच आज आपण क्रिकेटचा देखील सोहळा अनुभवतोय आंबिवलीकर चषकाचा. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये इनॅट नंबर 3 वरती आता मात्र समीरला आपण पाहतोय. समीर मधाच्या आतमध्ये दाखल होतोय. दोन्ही बंधू आता मात्र मधाच्या आतमध्ये. एका बाजूला संचित, त्याच्या सोबतीनं समीर. आणि की संचित आले होते, मला असं वाटलं होतं की समीर मधाच्या आतमध्ये आणि मी उल्लेख देखील केला होता. माडी ऑन दी मार्क पुनश्च. हो क्या बात आहे. थोडीशी लेन खेचली होती गोलंदाजाने. चेंडू फलंदाज अतिरिक्त उचली प्राप्त करतो. या खेळपट्टीचा विचार केला तर ज्या गोलंदाजांना ही खेळपट्टी ओळखली तो मात्र या क्रीडांगणावरती गाजेल यात मात्र शंका नाही आहे. कारण की चेंडू कधी खाली राहतो, कधी उचली प्राप्त करतोय गुडलेन स्पॉटवरून आणि त्याचा पुरेपूर फायदा गोलंदाजांना जरूर राहिला. माडी पुनश्च सज्ज. हो क्या बात आहे. चेंडू थोडासा खालीवर राहिला होता आणि इथे मात्र पायच्या स्वरूपाने एक धावफलकावरती जोडली जाईल. बॅट कट असेल तरच स्ट्राईक रोटेट असेल. यस, आणि बॅट कट आहे. आमचे प्रवीणजी विशेष सर आम्हाला सांगतात की बॅट कट आहे, त्या अनुषंगाने स्ट्राईक रोटेट होईल. कंपल्सरी स्ट्राईक रोटेट करावी लागेल जर बॅटला चेंडू लागून जर डिक्लेअर झोनमध्ये गेला तर. आणि एका धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 5 या आकड्यावरती आता मात्र जाऊन पोहोचल्या. चांगला खेळ अशा एकंदरीत दिवसामध्ये. ओ बाशी नरेश आणि यष्टीरक्षकाने चोख पद्धतीची भूमिका साकारली आहे. झटका क्रमांक 2 मधाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना गावदेवी रुंदे या संघाला फलंदाज संचित 0वरती बाद.
चिंचवली संघाची, कारण की ज्या पद्धतीची गोलंदाजी होत्या. आता मात्र नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये धीरजला आपण पाहतोय. अजिंक्य थोडासा मिडल ऑर्डरमध्ये थोडासा मागे राहिलाय, कारण की त्याला देखील ठाऊक आहे आता मात्र फलंदाज बाद होत आहेत. आणि त्या अनुषंगाने शेवटच्या काही षटकामध्ये येऊन चांगली कामगिरी करेल. अजय देखील आहे चांगला बॅटर, तो देखील आहे आणि दोन्ही हार्ड हिटर आहेत. त्या अनुषंगाने दोन्ही बॅटर्स आता मात्र नक्कीच अंतिम षटकांसाठी सज्ज असतील. परंतु येणाऱ्या नक्कीच नवीन बॅटरला धीरजला देखील चांगली कामगिरी, चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल समीरच्या सोबतीनं. समीर देखील सेन्सिबल क्रिकेटर आहे. आज त्याला देखील आपली गुणवत्ता दाखवावी लागेल, कारण की सलामीचे दोन बॅटर स्वस्तात तंबूच्या आशेला परतले. उदय आणि त्याच्या सोबतीनं संशित, आणि आता मात्र समीर आणि धीरजला चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. येस, हेलिकॉप्टर गेल्यासारखा आवाज होता. खऱ्या अर्थानं अशी लोक नसलेली बरी. ऑन रेकॉर्ड बोलतोय, कारण की स्वतः देखील मरतात, दुसऱ्याला देखील मारतात. हे वास्तविक आहे दादा. आपण पाहतो या 90 फीटवरती भरपूर असे ॲक्सिडेंट झालेले आहेत, आणि अशी लोक अनेकदा दुसऱ्याचा देखील घात करत असतात. वाईट यस, कारण की परवाच्या दिवशी देखील ॲक्सिडेंट पाहिला आपण, कारण की मध्येच आपण पाहिलं तर ब्रिजचं फ्लायओव्हरचं काम सुरू आहे. त्या अनुषंगाने थोडीशी गडबड होत असते, परंतु आपण देखील थोडासा हलवार वाहने चालवा हीच विनंती करू. ओ पुणेशा इथे मात्र भिकीट करण्याचा प्रयत्न होता. बादशाही नरेश होते आणि डिक्लेअर झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तत्पूर्वी एकच धाव फलकावरती जोडली जाईल. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सुमितला आपण पाहतोय. सुमित देखील चांगली गोलंदाजी करतो मधाच्या आतमध्ये. आतापर्यंत चांगला खेळ राहिला एकंदरीत दोन्ही संघाच्या माध्यमातून. सुमित गोलंदाजी ट्रॅकवरती पहिला चेंडू वाईट, तदनंतर मात्र डिक्लेअरच्या स्वरूपाने एकच धाव. संत आणि शांत सुरुवात आपल्याला पाहायला मिळते गावदेवी रुंदे संघाशी. हो, खोलवर टप्पाचा चेंडू होता, भिकीट करण्याचा प्रयत्न होता. भाटच्या रडारमध्ये चेंडू होत नाही. करा गोलंदाज तो असतो, तो फलंदाजाला रीड करून गोलंदाजी करत असतो, आणि इथे अतिशय अगदी रीड करत असताना गोलंदाजी सुमितला आपण पाहतो मधाच्या आतमध्ये. आधीच आपण पाहिलं तर नक्कीच आडव्या पाटने ऑनसाईडला फटका खेळण्याचा मनसुबा आखला होता. आधी परखला आणि लगेचच आपण पाहिलं तर यॉर्कर लेन चेंडू मधाच्या आतमध्ये हाताळला, आणि धावसंख्या एकने पुढे सरसावेल. धावून पोचेल 8 या धावफलकावरती. 8 या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. ओ इथे मात्र पुणे डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातोय. आज आमच्या समवेत मिस्टर GTC ग्रामीण टेनिस क्रिकेटचे सर्वात तेजस भोईर देखील जॉईन झालेत. कमी काळामध्ये फार उंची प्राप्त केली, आणि तितकेच चांगले खेळाडू देखील आहेत मानेऱ्याचे. परंतु यस, विचार केला तर मळंगड एक्सप्रेस आहे, आणि विचार केला तर नक्कीच लाईव्हच्या माध्यमातून अनेक स्पर्धा कव्हर करण्याचं नक्कीच त्यांचा देखील धाडस असतो. इथे मात्र फटका लाजवाब आहे. गॅप शॉट सिलेक्शन, किलिंग शॉट, टेकिंग गॅप, चेंडू फरार, काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या दिशेनं दणदणीत खणखणीत चौकार. यस, थोडेसे आमचे DJ मास्टर अर्थातच DJ सुमित व्यस्त होते. थोडासा निराशाजनक कामगिरी त्यांच्या संघाने केली, त्या अनुषंगाने थोडासा त्यांच्यावरती देखील दबाव आला, परंतु काही हरकत नाही. लगेच चांगलं असं संगीत आपल्यापर्यंत पोहोचवतील. परंतु हा दमदार चौकार, आणि चौकारानं धावसंख्या धावफलकावरती 13 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. उझरली आणि वावेगर संघ आपण रिपोर्टिंग करा. पुढील माससाठी इनिंग ब्रेकमध्ये संगणक असणं गरजेचं आहे. हो, वडवा पाटण्या ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. पाठच्या रडारमध्ये चेंडू येत नाही, एलिमिनेशन नाहीये स्ट्रोकमध्ये, आणि लेगबायची धाव असेल. यस, लेगबायच्या स्वरूपाने एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. भावेश देखील आज कॅमेरामॅन आहेत, भावित देखील आहेत. यस, कारण की क्रीडांगणावरती तेजस जेवढे नक्कीच कॅप्चर करतो ना मुवमेंट्स, तशाच बाहेर देखील तो मुवमेंट्स कॅप्चर करत असतो प्रसन्न. अगदी 90 फीटच्या रस्त्यावर जर तुम्ही कधी गेला तर लगेचच तुम्हाला ते कॅप्चर करतील. ऑफसाईडच्या बाहेर हा चेंडू होता, पंचांचा वाईडचा इशारा येतोय. उष्णता तितकीच दाट आहे, आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी मात्र क्रिकेटचा हा दमदार सोहळा आपण याच देही याच डोला अनुभवतोय. गोलंदाज तयार. ओ वडवा पाटणा ऑन साईडला, परंतु घोषांकी क्षेत्र आहे. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये, एकच धाव मिळेल, आणि अशा पद्धतीने धावसंख्या धावफलकावरती 2 षटकांच्या अखेरीस आपल्याला पाहायला मिळेल, ते म्हणजे सतबर 15 धावा. यस, O2DJ.
यस 16 धाबा असतील 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिले तर 16 धाबा. चांगली कामगिरी आतापर्यंत पाहायला मिळते. ओझरली आणि वावेकर दोन्ही संघांच्या संघनायकांना आम्ही आवाज देतोय. यस ऋषी असतील, ऋषी या वेलकम. आपण या प्लीज व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत असेल. या वर्षामध्ये आपण विचार केला तर कल्याण ग्रामीणच्या वतीनं नक्कीच मॅन ऑफ द सिरीजची बाईक ऋषी शेलारच्या नावावरती आणि आज तो देखील इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ओझरले संघ आपण देखील रिपोर्टिंग करा प्लीज, थोडंसं सहकार्य करा आयोजकांना देखील. जाऊयात मागच्या देशाने गोलंदाज माडी पुणेशा गोलंदाजी ट्रॅकवरती. हा चेंडू सोडून दिला ऑस्टिकच्या बाहेर, पंचांचा वाईटचा इशारा. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे आणि त्याचा नक्कीच नॅचरल कट आपल्याला पाहायला मिळेल आज. परंतु सुरुवात थोडीशी संतच राहिल्या. इथून मात्र कमबॅक करावा लागेल. उर्वरित 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. येणाऱ्या 18 चेंडूंवरती मोठी फटकेबाजी करावी लागेल. आणि अजूनही विचार केला तर नक्कीच मिडल ऑर्डरमध्ये अजिंक्य सारखा दमदार खेळाडू अजय देखील. ओ फुल टॉस चेंडू, फ्लिक ऑन द रेस, मिस टायमिंग स्ट्रोक आहे आणि इथे मात्र 9 मार्च लाडमध्ये चेंडू ट्रॅव्हल होते. तत्पूर्वी या 2 धाबा धावफलकावरती जोडल्या जातात. 2 धाब्यांच्या मधीना धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल ते म्हणजे 19 रन्स ऑन द बोर्ड. 19 धाबा धावफलकावरती. फार अफाट मेहनत या स्पर्धेला आपण पाहतोय. शैलेश पाटील असतील, कुमार पाटील असतील, अक्षय चौधरी, ऋषी चौधरी. दरम्यान वाईटचा इशारा हेमंत चौधरी असतील, जितेश पाटील, केतन चौधरी, रोहित मगर असेल, भावेश पाटील, सुमित जाधव, सचिन पाटील, यश पाटील, चिराग चौधरी, डीजे सुमित, विवेक पाटील, स्वस्तिक भंडारी, गौरव पाटील, प्रितेश चौधरी, मयूर शेळके आणि मनीष यांची फार अफाट मेहनत. आणि आमचे अनंतदादा पाटील असतील, दशरथदादा पाटील असतील, त्यांचं देखील मोडाचं सहकार्य. आकाश पाटील असतील, सागर पाटील आणि रोशन चौधरी यांचं देखील फार मोडाचं सहकार्य लाभलं या स्पर्धेला. आमचे समालोचक मित्र प्रसन्न चव्हाण देखील आज जोडलेत. प्रवीणजी विषे, अमोलजी शेलार आणि आज स्कोरर देखील आमच्या समवेत आपल्याला पाहायला मिळेल विवेक पाटील. आणि ग्रामीण टेनिस क्रिकेटची ही वाहिनी तेजस भोईर, ओनर सर्व्हिस सर्वा भाविक असेल जे खंबालपाड्याला बिलॉंग करतात आणि सचिन देखील जे मानेराला बिलॉंग करतात. हे ऑफिशियल आमचे 2 कॅमेरामॅन आहेत. त्यांच्या बाकीच मुवमेंट कॅप्चर करण्याचं कार्य ते देखील करतात. आडव्या बॅटने अलॉंग दी कार्पेट चेंडूला खेळून काढले. डीपमध्ये क्षेत्ररक्षक मिडविकेटच्या दिशेने येथील फेकी करतील. तत्पूर्वी एकच धाव मिळेल. कुठली रिस्क घेतली जात नाही आहे. परंतु इथून मात्र मोठ्या फटक्यांची नितांत आवश्यकता असेल रुंदे संघाला. परंतु गोलंदाजी दमदार राहिल्या मॅडीच्या माध्यमातून. वैयक्तिक दुसरं षटक आदळतो. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 5 धावा खर्च करत महत्त्वाचे 2 विकेट्स घेतले होते आणि तिसऱ्या षटकामध्ये देखील दमदार कामगिरी करतो. आतापर्यंत 2 वाईट झाले परंतु उर्वरित चेंडू अचूक टप्प्यावरती पिच केलेत. फुल टॉस चेंडू होता त्याच्यावरती. इथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिटची संधी. जर डायरेक्ट हिट लागला असता तर धोक्याशी घंटा वाजले असती समीरसाठी देखील, कारण की पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचले देखील नव्हते. परंतु ही धावफलकावरती जोडली जाईल. धावसंख्या धावफलकावरती 23, 23 धावा. 23 धावा धावफलकावरती. अजूनही विचार केला तर 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. अंतिम 2 चेंडू शिल्लक असतील. हो इथे मात्र हा चेंडू दमदार होता आणि त्याच्यावरती विकेटची प्राप्ती. खरं तर ही विकेट सॅक्रिफाईस केले आणि फलंदाज होते बाद. थँक्यू डेझे. चांगलं संगीत. आणि आता मात्र नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावरती पंकजला आपण पाहतोय. पंकजकडे देखील क्षमता मोठे फटके मारण्याची आणि या षटकातील हा मात्र अंतिम चेंडू असेल गोलंदाज मॅडीचा. इकॉनॉमिकल स्पेल, इकॉनॉमिकल षटक त्याने देखील या मॅचमध्ये हाताळला. हो पुनश्चा खोलवर ठप्पाचा चेंडू होता. हा चेंडू देखील येतोय डॉट आणि अशा पद्धतीनं 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 23, 23 धावा.
यस डीजे. तत्पूर्वी इथे मात्र ही एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. चांगली कामगिरी आतापर्यंत राहिली आहे दोन्ही संघांच्या माध्यमातून. एकंदरीत चांगला खेळ देखील आपल्याला पाहायला मिळतोय. या षटकामध्ये दिनेशला आपण पाहतोय चौथ्या षटकामध्ये दमदार कामगिरी करतो. धावसंख्या धावफलकामध्ये 24 धावा धावफलकावरती. इथून मात्र चांगला खेळ मधाच्या आतमध्ये अपेक्षित आहे. चांगला खेळ करणं गरजेचं. हो क्या बात आहे. हा चेंडू देखील खाली राहिला होता. यष्टीरक्षक थोडेसे बेट झाले आणि तत्पूर्वी एकच धावफलकावरती जोडली जाईल. असं लेग 22ची धाव आहे का की 22ची धाव आहे. यस 22ची धाव असेल. 22च्या स्वरूपाने एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. हो आणखी एक या ठिकाणी मात्र दमदार कामगिरी करणारा शेंडू होता आणि त्याच्यावरती इथे मात्र चांगली कामगिरी राहिली दोन्ही संघांच्या माध्यमातून. गोलंदाजी दमदार राहिल्या. आतापर्यंतचा विचार केला तर चांगला खेळ देखील एकंदरीत पाहायला मिळतोय दोन्ही संघांच्या माध्यमातून. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 26 धावा धावफलकावरती. गोलंदाज दिनेश देखील इकॉनॉमिकल गोलंदाजी करतो मधाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार ऑन दी मार्क. हो रायझिंग अँड सरप्राइजिंग क्या बात आहे. वेगावरती स्वार झाला होता गोलंदाज दिनेश आणि हा चेंडू येतोय डॉट. असं वाटलं होतं की अजिंक्य येणं गरजेचं होतं परंतु अजिंक्यनं थोडीशी वेगळी रणनीती आखली होती परंतु आता मात्र त्याला देखील नक्कीच निराशा कामगिरी करताना पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती 26 धावा. अजूनही आता मात्र 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. हो आता मात्र पाहावं लागेल काय घडलंय काय बिघडलंय. काय घडलंय काय बिघडलंय पाहावं लागेल. यस हा डॉट बॉल असेल की यस धाव देखील घेतली नाहीये. सॅक्रिफाईस करणं गरजेचं होतं परंतु इथे विकेट सॅक्रिफाईस केली जात नाही. हा डॉट बॉल आला. चांगली गोलंदाजी राहिली आहे. वेगळी रणनीती वेगळी स्ट्रॅटेजी आता मात्र चिंचवली संघाच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. अंतिम चेंडू षटकातील हो शॉर्ट लाईन चेंडू होता आणि आता मात्र पाहावं लागेल काय घडलंय का बिघडलं. यस धावबाच्या स्वरूपाने बाद आहे का पंच. यस रनआउटच्या स्वरूपाने फलंदाज होईल बाद. बॅक टू द पवेलियन. यस डीजे.
चार षटकांचा खेळ समाप्त झाला. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकामध्ये 26 धावा आहेत आणि अंतिम षटकामध्ये आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज कुंदनला आपण पाहतोय. नवीन बाटार अजिंक्य चौधरी जरूर आला परंतु नॉन स्ट्राईक एंडला तो देखील उभा. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि या 6 चेंडूमध्ये अजिंक्य चौधरी किती चेंडू खेळेल आणि किती धावांपर्यंत मजल मारेल हे पाहणं देखील गरजेचं आहे. मी तर म्हणेन की थोडीशी चुकी झाल्या कारण की आधी येणं गरजेचं होतं. हार्ड हिटर बॅट्समन आहे, या हंगामामध्ये नक्कीच चांगली फटकेबाजी केल्या, लवकर येणं गरजेचं होतं परंतु अंतिम षटकामध्ये त्याला येथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू परंतु स्ट्राईक देखील आतापर्यंत नाही आहे आणि स्ट्राईक एंडला असा बॅटर पंकज आहे. पंकजने आतापर्यंत 5 चेंडू डॉट खेळून काढले. कमबॅक करावा लागेल. अंतिम षटकामध्ये गोलंदाज कुंदन ऑन दी मार्क. हो इथे मात्र क्लोज काउंटर पाहायला मिळतोय. 3-3 क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर अगदी जवळ लावले तर असं वाटत होते की एक धाव जिंकण्यासाठी हवे परंतु ही एक धाव रोखायची होती कारण की अजिंक्यला स्ट्राईकवरती आणायचं नव्हतं चिंचवली संघाला परंतु आता मात्र ते घडलंय. 5 चेंडू अंतिम फेस करण्यासाठी त्याच्याकडे स्ट्राईक जरूर आला परंतु आता धाबांचा विचार केला तर 27 धाबा आहेत. इथे मात्र 5 चेंडूवरती किती धाबांपर्यंत मजल मारेल हे पाहणं देखील गरजेचं आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज कुंदन देखील चांगली गोलंदाजी करतोय. इकॉनॉमिकल स्पेल त्याने देखील हाताळलाय आणि ही खेळपट्टी गोलंदाजांसाठी कर्दन काल ठरलाय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्यांनी देखील केल्या सर्वच संघांच्या गोलंदाजांनी. ओ फुल टॉस चेंडू फ्लिक ऑन दी रेस आणि आलेला पहिला चेंडूवरती ओ युटी फलंदाज होतोय बाद आणि लागणारा हा नक्कीच मोठा मासा गळायला लागलाय. रुंदे संघाचा फलंदाज अजिंक्य चौधरी बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद खेळाडू वृत्ती अजिंक्यच्या माध्यमातून आणि बॅक टू बॅक दुसरा झटका गावदेवी रुंदे संघाला. अजय देखील शून्यावरती बाद. मात्र नक्कीच अंतिम 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि नवीन बॅटर विनीत ऑन दी मार्क. हो बाटशी इनरेज आहे तिथे मात्र घोषांकित क्षेत्र स्क्विरलेगच्या दिशेनं आणि हा चेंडू डिक्लेअर झोनमध्ये झाला. धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल जाऊन पोहोचेल 28 या आकड्यावरती. आता मात्र अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावरती 28. काय दमदार गोलंदाजी राहिला चिंचवडी संघाच्या माध्यमातून प्रशंसा करावी लागेल. असं वाटलं होतं की रुंदे संघाच्या माध्यमातून धाबांचा आलेख उंचावला जाईल पण तसं घडलं नाहीये मैदानाच्या आतमध्ये. हो बॅकफुटला गेले स्लाइस केले क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये लॉंग ऑफला आणि एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो आणि यस दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज होईल बाद. यस डीजे चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि इथे मात्र फटका दमदार आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि तत्पूर्वी एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात यस फलंदाज होईल बाद.
जमा करा बसत संघ प्लीज. बॉल असेल तर जमा करा प्लीज. थोडंसं सहकार्य करा कारण की बॉल जात आहेत आपले. कारण की नदीच्या किनाऱ्यावरती या ठिकाणी मात्र हा क्रीडांगण आहे. आणि पुढील मॅचच्या टॉससाठी विनंती करीन वावेघर आणि उझरली संघाचे संघनायक आपण टॉससाठी लगेचच या. आणि धावसंख्या आपण विचार केली तर 30 धाबा आहेत. जिंकण्यासाठी 31 धाबा बनवायच्यात चिंचवली संघाला. आणि बॉल आणण्यासाठी आमचे व्हॉलेंटियर्स आपण देखील सज्ज राहा प्लीज. जय बोरप्यादेव क्रिकेट संघाचे सर्व व्हॉलेंटियर्स आपल्याला विनंती असेल की आपण बॉल आणण्यासाठी सज्ज राहायचं. आणि पुढील मॅचच्या टॉससाठी ओझरली संघाचे संघनायक आपण या कारण की वाबेगर संघाचे संघनायक येथे मात्र सज्ज असतील. आणि पुढील मॅच आपण पाहणार आहोत अर्थातच बिग फाईट मॅच ओझरली आणि त्यांच्या अगेन्स्ट वाबेगर. आणि आता मात्र या जिंकण्याचं समीकरण 31 धावांचं असेल ते म्हणजेच चिंचवली संघाला. आणि या धावा चेस होतील की डिपेंड होतील या ऐकूयात. मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करूयात आमची साथी समालोचक मित्र व्हॉइस ऑफ वरप द गोल्डन व्हॉइस ऑफ वरप. आणि त्याचबरोबर आमचे अत्यंत जवळचे प्रेमळ मित्र प्रसन्न चव्हाण यांचा आवाज ऐकूयात या पुढील सत्रासाठी. धन्यवाद. थँक्यू ऑल ऑफ यू. वेलकम ऋषी. आपलं देखील सर हार्दिक स्वागत. थँक्यू सो मच विश्वासजी केणे सर. याच दरम्यान ऋषी शेलार बायकर मॅन ऑफ KGPL यांची देखील उपस्थिती आपल्या सर्वांना पाहायला मिळते. त्यांचं करूया सहर्ष स्वागत. इन ॲक्शनमध्ये आपल्याला पुढील मॅचमध्ये ऋषी पाहायला मिळतील. ऋषी वेलकम. जाऊया मॅचच्या दिशेला जिथे प्रथमतः बॅटिंग करत टीम रुंदे संघाने बनवल्यात. फक्त 31 धाब्यांचं लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलेलं आहे. 31चं टार्गेट. वापेकर संघाचे कॅप्टन देखील उपस्थित आहेत. तर आपण टॉस देखील करणार आहोत. भारतीय वेळेनुसार वाजलेत 1:08 आणि आता दुसऱ्या इनिंगला सुरुवात होती. प्रथमतः बॅटिंग करत गावदेवी रुंदे संघाने बनवलं 30 तर 31 धाब्यांचं लक्ष्य जे मसोबा स्पोर्ट्स चिंचवली या संघासमोर ठेवण्यात आलेलं आहे. असं म्हटलं जातं की मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है लेकिन हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है. जिंदगी जख्मों से भरी है वक्त को मरहम बनाना सीख लो. हारना तो एक दिन मौत से भी है फिलहाल इस मैच में लढना सीख लो. आता लढायचं आणि घडायचं मॅच मध्ये या रुंदे संघाला हेच करायचं. पाहूया कशा प्रकारची कामगिरी होईल या टीमचा. करता धरता जीव आणि प्राण तारणहार मैदानावरती अजिंक्य चौधरी. पहिल्या षटकाला सुरुवात झाली. गोलंदाज तयार. पहिला बॉल चेंडू हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल कॅचची संधी निर्माण झाली आहे. झेल स्वीकारली गेली आहे. विवेक होते आणि विवेकने विनीत होते एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. कॅच झाली कंप्लीट. पहिला धक्का बसतोय. नयनची खेळी होत असताना समाप्त. नयन बॅक टू दी पवेलियन. समाजसेवक एक दिलदार आणि दमदार व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे अशा आपले सर्वांचे लाडके आदरणीय विजय शेठ चौधरी साहेबांच्या वतीने रुंदे संघाला शुभेच्छा आल्यात. ते देखील मॅच एन्जॉय करतायत. त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत.
पहिल्या बॉलवरती पहिली विकेट मिळाली आहे. नयनच्या मार्फत मी सॉफ्ट डिसमिसल म्हणेल. कुठेतरी संघ थोडासा बॅकफूटवरती आपल्याला पाहायला मिळत होता, मात्र अशी गोलंदाजी झाली तर संघ फ्रंट फूटवरती देखील येऊ शकतो. गोलंदाज तयार अजिंक्य. 30 सर्राट बॉल पाहायला मिळतो अजिंक्यच्या मार्फत. जबरदस्त गोलंदाजी मैदानावरती करत असताना अजिंक्य या टीमचा करता धरता तारणहार जीव आणि प्राण आपल्याला पाहायला मिळतो. अजिंक्य चौधरी ज्याच्या अवतीभोवती रुंदीचं क्रिकेट खेळलं जातं, त्या समवेत आपल्याला पाहायला मिळतील या टीमकडे चांगले खेळाडू आहेत ज्यांच्यामध्ये यावेळेस विकेट. अजून एक धक्का, अजून एक धक्के पे धक्का बसत असताना विकेटचं पतन. 31 धावांचं पाठलाग करत असताना दमछाक झाली आहे टीम जय मसोबा स्पोर्ट्स चिंचवली या संघाची. अजून एक धक्का बसतोय. बॅटर मैदानाच्या बाहेर जातील. चेतनची खेळी समाप्त. पहिल्याच षटकामध्ये 2 महत्त्वाचे विकेट कॅरी केलेत. पहिल्या बॉलवरती विकेट, दुसरा बॉल डॉट आणि तिसऱ्या बॉलवरती देखील विकेट. आघाडीला आलेला नयन आणि त्यांच्या समवेत चेतन बाद झाले, मात्र आता भावेश आणि सुमित हे 2 खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. या दोघांच्या मार्फत कशा प्रकारची कामगिरी होईल हे पाहणं तितकंच महत्त्वाचं राहणार आहे. हे षटक देखील तितकंच महत्त्वाचं आहे. अजून 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस कव्हरच्या दिशेला कॅचची संधी निर्माण झाली होती. अभि होते आणि अभिच्या मार्फत थोडासा स्ट्रेच होत असताना मला पाहायला मिळाला, थोडासा अभाव होता आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्यात. धावफलक आपल्याला पाहायला मिळेल पुढे सर्किल 2 या आकड्यावरती. धावसंख्या फलकावरती आपल्याला 2 या आकड्यावरती पाहायला मिळेल. जसं षटक क्रमांक पहिला समाप्त होईल आपण पहिल्या फेरीतील 4थ्या मॅचचा टॉस करणार आहोत. शॉर्टर वनचा वापर मैदानावरती करायचा प्रयत्न जरूर होता, मात्र हाफ ट्रॅकर पाहायला मिळाला. यावेळेस हा बॉल देखील डॉट बॉल पाहायला मिळतोय. वंडरबॉय ऑफ खडवली ऋषी शेलार इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. सध्याच्या अंगामध्ये अगदी रेड डॉट फॉर्म मध्ये असणारा ऋषी देखील इन ॲक्शन मध्ये. एक जबरदस्त खेळाडू आवेगर एक्सप्रेस. यावेळेस कोलवा टप्प्याचा बॉल लॉंग ऑनच्या दिशेला ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये फिल्डरच्या मार्फत मिस्टेक झाली आहे आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होतील. 2 धावांच्या साथीने धाव फलक आपल्याला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचेल 4 या आकड्यावरती. 4 रन ऑन द बोर्ड. पहिला षटक जो मात्र आता समाप्त झाला आणि धावफलक 4 या आकड्यावरती. आपण टॉस करणार आहोत. एकीकडे संघ वावेकर तर दुसरीकडे संघ उझरली असे 2 नामांकित संघ इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस करू. आदरणीय रमेश शेठ पाटील साहेबांची उपस्थिती आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉस केला जातोय. गावदेवी 11 जय हनुमान क्रिकेट संघ उझरली आणि तो संघ आई गावदेवी क्रिकेट संघ वावेकर या संघासोबत फाईट करेल. आमचे जवळचे मित्र ऋषी इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील. जितके चांगले खेळाडू आहेत तितकंच चांगलं व्यक्तिमत्व म्हणून ऋषी यांच्याकडे आम्ही पाहतो. एक जबरदस्त असे खेळाडू आहेत ऋषी आणि यंदाच्या अंगामध्ये कल्याण ग्रामीण प्रीमियर लीगमध्ये मालिकावीरची बाईक देखील त्यांच्या नावावरती आहे. टॉस जिंकल्या वावेकर संघाने. डिसिजन त्यांचा फिल्डिंगचा असेल तर बॅटिंगसाठी गावदेवी 11 जय हनुमान उझरली संघाला इन्व्हाइट केलंय. वावेकर संघाने टॉस जिंकला आणि जसा टॉस जिंकला तसंच डिसिजन फिल्डिंगचं राहिलं. विनीत खोलवा टप्प्याचा बॉल पाहायला मिळतो. इथे झाली आहे मिस्टेक. स्क्वेअर लेग मध्ये सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता सहज रीतीने इथे 2 धावा कंप्लीट होतील. बघा रुंदे संघ गोलंदाजी चांगली करतोय, नो डाऊट ॲट ऑल. मात्र कुठेतरी त्यांचे फिल्डर त्यांना थोडंसं बॅकफूटवरती टाकायचं काम करतायत. मात्र या चुका टाळणं गरजेचं आहे. गोलंदाज फार चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतायत, मात्र त्यांना कुठेतरी साथ मिळणं गरजेचं आहे. विनीतच्या खांद्यावरती जबाबदारी ओव्हर नंबर 2 ची. पहिल्या षटकामध्ये अजिंक्यने काय जबरदस्त कार्य केलं. आपल्या त्या षटकामध्ये फार चांगली कामगिरी केली आणि आता ते देखील आपल्याला पाहायला मिळतील. स्विच हिट अटेम्प्ट होता, मात्र थर्डमॅन मध्ये फिल्डर आहेत. काय जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळते. फलक पाहायला मिळेल. स्थिर आहे, स्थगित आहे. धावफलकावरती धावा 6 या आकड्यावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 8 बॉलचा खेळ झाला म्हणजे अजून देखील 24 धावांची आवश्यकता आहे. 22 बॉल आणि 24 धावा असं समीकरण पाहायला मिळतोय आणि क्रिकेट आहे.
एखादा मोठा फटका आला या मॅच मध्ये कमबॅक होईल टीम जय मसोबा स्पोर्ट्स चिंचवलीचं. दुसरीकडे 2 ते 3 विकेट आल्या. रुंदे संघाचं देखील कमबॅक आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस सिंगल कंप्लीट झाली आहे आणि बघता बघता बॉल चाललाय उशांकित क्षेत्राच्या दिशेला. सिंगल तिकडे सिंगल बोलतायत आयोजक. सिंगल सिंगल आहे. धावसंख्या फलकावरती आपल्याला स्थिर पाहायला मिळेल. धावसंख्या फलकावरती 7 या आकड्यावरती. 7 ऑन द बोर्ड. हे षटक देखील तितकंच महत्वाचं आहे. पहिल्या षटकामध्ये काय जबरदस्त कार्य केलं गोलंदाज अजिंक्यने. त्याच्या खांद्यावरती जबाबदारी होती आणि इथे विनीतच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. कॅच झाली पुन्हा एकदा कंप्लीट. अजून एक धक्का बसतोय. बॅटिंग करत असताना टीम जय मसोबा स्पोर्ट्स चिंचवली संघाला फलंदाजाची खेळी इथे समाप्त होईल. भावेश बॅक टू दी पवेलियन. फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. जाऊन पोहोचतील 7 या आकड्यावरती. गडी गमावलाय तिसरा आणि नवीन बॅटर कुंदन मैदानावर आपल्याला पाहायला मिळेल. पाहूया कुंदनच्या मार्फत कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. या षटकामध्ये विनीतने देखील जबरदस्त इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे. आतापर्यंत 4 बॉल हाताळले गेलेत त्याच्या मार्फत आणि फक्त 3 धावा खर्च केलेत. सो गुड पीस ऑफ बॉलिंग. खोडप्याचा बॉल खोदून काढायचा प्रयत्न मात्र काय बात आहे, क्या बात आहे. जबरदस्त ड्रीम बॉल म्हणता येईल मी विनीतचा, कारण ज्या प्रकारची त्यांनी गोलंदाजी केली आणि हा बॉल हाताळलाय संपूर्णपणाने. फलंदाज बीट झाले आणि फक्त बीट झाले नाही संपूर्णपणाने मी म्हणेल आपला बॅलन्स त्याने गमावला. आणि हेच महत्त्वाचं असतं ज्यावेळेस तुम्ही क्रिकेट खेळता. समोरच्या बॅटरचा बॅलन्स जर तुम्ही गमावताय तर यू हॅव अ कॅलिबर. तुमच्याकडे क्षमता आहे आणि ती क्षमता मैदानावरती दाखवत असताना विनीत पाहायला मिळतील. ओव्हर नंबर 2 मध्ये कट करायचा प्रयत्न पुन्हा एकदा मात्र वाईट बॉल. ऑप्शनच्या अतिरिक्त बाहेर पंचांनी हे पाहिलं आणि आमच्यापर्यंत योग्य तो सिग्नल कळवलं. 100ची धाव फलकावरती आड आणि टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 8 ऑन द बोर्ड. 8 धावा फलकावरती. शेवटचा बॉल शिल्लक आहे. या षटकामध्ये आतापर्यंत 4 धावा खर्च केल्या ज्यामध्ये 2 डॉट, 1 सिंगल, 1 डबल आणि 1 वाईट. 1 विकेट देखील कॅरी केली गोलंदाज विनीतने. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न. डाऊन द बॉल कॅचची संधी निर्माण झाली आहे. अभि होते डाऊन द बॉल. आता झेल देखील सुटली आणि तोपर्यंत मैदानावरती 2 धावा बघता क्षणी कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. ओव्हर नंबर 2 ची समाप्ती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 10 या आकड्यावरती. म्हणजे विजयासाठी अजून देखील समीकरण 3 षटकं आणि 20 धावांची आवश्यकता आहे. 3 षटकांमध्ये 20 धावा म्हणजे एक असं टोटल आहे. एखादा मोठा फटका आला तर मॅच मध्ये कमबॅक होईल टीम. थोडंसं करेक्शन आपण करूया. 30 झाल्यात. 31 धावांचं लक्ष्य आहे म्हणजेच अजून देखील 21 धावांची आवश्यकता 3 षटकां म्हणजे प्रति षटकामागे 7.00 ची आस्किंग गती आहे. 18 बॉल आणि 21 धावांची आवश्यकता आहे. विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. आणि ज्या प्रमाणाचं क्रिकेट आतापर्यंत खेळलं गेले तर मात्र आपण सांगू शकत नाही कुठला संघ जिंकेल आणि कुठला संघ हरेल, कारण बॉलिंग देखील जबरदस्त झाली आहे. बॉलिंग करत असताना टीम आई गावदेवी क्रिकेट संघ रुंदे संघाची. दुसरीकडे जर पाहिलं गेलं तर बॅटरच्या खात्यामध्ये रन नाही आहेत. मात्र ज्याप्रमाणे आत्तापर्यंत बॅटिंग झाली आहे ती मी म्हणेल जशी मागणी तसाच पुरवठा झाला आहे, कारण 30 धावांचं मापक लक्ष्य आहे आणि लक्ष्याचं पाठलाग करत असताना आत्तापर्यंत चांगली दमखम असणारी आपल्याला बॅटिंग इतकी पाहायला मिळाली नाही आहे. हे षटक महत्त्वाचं राहणार आहे कारण या षटकामध्ये अजिंक्य बॉलिंग ट्रॅकवरती आणि अजिंक्यच्या या षटकामध्ये डिफेन्सिव्ह अप्रोच असेल का अटॅकिंग अप्रोच असेल हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. धावफलक आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोचलंय 10 या आकड्यावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर. आता तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आणि सेकंड स्पेलमध्ये वैयक्तिक कोट्यातील दुसरं सांघिक कोट्यातील तिसऱ्या षटकामध्ये अजिंक्य चौधरी आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया अजिंक्य कशा प्रकारची कामगिरी करतील.
गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवरती अजिंक्य. फिल्डिंग मध्ये थोडीशी परिवर्तन करत असताना त्यावेळेस चांगला बॉल आहे, जबरदस्त बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉलची होत असताना समाप्ती 17 बॉल आणि 17 बॉलमध्ये विजयासाठी जरूरत आहे ती म्हणजेच 21 धावांची. 17 बॉल आणि 21 धावा. ही मॅच होती कुठे आणि आता ही मॅच आली आहे कुठे? या मॅच मध्ये एखादा मोठा फटका संघर्ष संपवू शकतो. मात्र इथे पंचांकडे लाऊड अपील. पंच सांगतायत बॅटकट आहे, एक धाव कंप्लीट होईल. 20 धावांची अजूनही आवश्यकता असेल. उर्वरित चेंडूंचा खेळ आहे 16 चेंडू आणि 20 धावा असं समीकरण आहे. जबरदस्त आता ही मॅच रंगत असताना जेव्हा 5 षटकांचा खेळ शिल्लक होता, 30 धावांची आवश्यकता होती, त्यावेळेस असं वाटत होतं की कुठेतरी जय मसोबा स्पोर्ट्स चिंचवली संघ हा तिसऱ्या किंवा चौथ्या षटकापर्यंत ही मॅच फिनिश करेल. मात्र ज्याप्रमाणे गोलंदाजी झाली पहिल्या षटकामध्ये, अजिंक्यचं मी कौतुक करेल कारण विकेट टेकिंग गोलंदाजी त्याने केली. पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च झाल्या आणि त्यानंतर कमबॅक विनीतचं देखील जबरदस्त राहिलं. त्याने देखील 6 धावेचं षटक फेकलं आणि त्यानंतर 3 षटकांमध्ये 21 धावांची गरज असताना इथे फार चांगली गोलंदाजी होती गोलंदाज अजिंक्यच्या माध्यमातून सेकंड स्पेलमध्ये. आता समीकरण येऊन ठेपले. 20 धावांची आवश्यकता, 16 बॉल आणि 20 धावा. यावेळेस कुलवडप्याचा बॉल ड्राईव्ह केलाय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. डीप मध्ये फिल्डर असतील पंकज. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती असेल. थोडेसे फंबल होत असताना पाहायला मिळतील. मात्र मैदानावरती 2 धावा कंप्लीट केल्या आणि 2 धावांच्या साथीने धावफलक पुढे जाईल. फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 13 या आकड्यावरती, म्हणजे अजून देखील 18 धावांची आवश्यकता आहे. 15 बॉल आणि 18 धावा असं समीकरण. एखादा मोठा फटका ही मॅच कमबॅक होईल जय मसोबा स्पोर्ट्स चिंचवली संघाचा. मात्र विकेट टेकिंग गोलंदाजी जर झाली तर मात्र इथून देखील चांगल्या प्रकारची कामगिरी होऊ शकते आणि चांगल्या प्रकारचं कमबॅक देखील होऊ शकतं. त्यासाठी 3 बॉल फार महत्त्वाचे आहेत. 1 डॉट बॉल, एखादा विकेट. या मॅचमध्ये कमबॅक होऊ शकतो रुंदे संघाचं. धावसंख्या फार कमी आहे. सातत्याने आपण पाहतो हाय स्कोरिंग करत असताना रुंदे संघाला. मात्र या मॅचमध्ये वन्स इन अ वाईल वर्षामधून एकच अशी इनिंग पाहायला मिळते रुंदे संघाच्या मार्फत, जेव्हा ते 5 ओव्हरमध्ये 30 रन बनवतात. यावेळेस चेंडू हवेमध्ये असेल, कॅच झाली आहे, ड्रॉप. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मैदानावरती बघता बघता 2 धावा कंप्लीट. आता गोलंदाज अजिंक्य करतील तर करतील काय? कारण त्यांच्या मार्फत चांगल्या प्रकारची गोलंदाजी होतीये. विकेट टेकिंग ॲबिलिटी त्यांच्याकडे आहे ते दाखवत देखील असताना मात्र ज्याप्रमाणे गायकाला वादकाची साथ हवी असते, गोलंदाजाला देखील फिल्डरची साथ आवश्यक असते. मात्र ती साथ मिळत नाही आहे. एक कॅच बीच्या माध्यमातून ड्रॉप झाली. एक कॅच आता प्रशांतच्या मार्फत ड्रॉप झाली. धावसंख्या फलकावरती आपल्याला 15 पाहायला मिळेल. अजून देखील 16 धावांची आवश्यकता आहे. 14 बॉल आणि 16 धावा. यावेळेस देखील कट करायचा प्रयत्न जरूर होता, मात्र डॉटबॉलची होत असताना समाप्ती. आता 13 बॉल आणि 16 धावा असं समीकरण पाहायला मिळतोय. 13 चेंडू 16 धावा. जबरदस्त लढत मैदानावरती रंगत असताना एकीकडे रुंदे संघ आणि रुंदे संघ फाईट करत असताना जय मसोबा स्पोर्ट्स चिंचवली या संघासोबत. 13 बॉल 16 धावा असं समीकरण पाहायला मिळतो. अजिंक्यचं हे षटक देखील जबरदस्त राहिलंय, नो डाऊट ॲट ऑल. आपल्या संघासाठी काय जबरदस्त कार्य करत असताना आपल्याला अजिंक्य पाहायला मिळतील. यावेळी चेंडू हवेमध्ये पडतोय, नो मॅन्स लँड मध्ये. स्वतःला स्टेज जरूर केला होता प्रयत्न. हाफ चान्सेस कन्वर्ट करावे लागतात. तुम्ही 31 धावा बचाव करतायत, मात्र इथे मिस्टेक झाली आणि 2 धावा कंप्लीट. ओव्हर नंबर 3 ची समाप्ती. धावफलक जाऊन पोहोचलंय 17 या आकड्यावरती, म्हणजे विजयाचं समीकरण पाहायला मिळेल. 12 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. 12 बॉलमध्ये 14 धावा असं समीकरण पाहायला मिळतोय. चला थोडंसं स्पीडअप करणं देखील गरजेचं राहणार आहे. 12 चेंडू विजयासाठी 14 धावांची आवश्यकता, हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. आम्हाला आठवतंय ज्यावेळेस आम्ही रुंदा आंबिवली प्रीमियर लीग कव्हर करत होतो त्यावेळेस मेगा फिनालेची मॅच होती आणि अभिने मेगा फायनलच्या मॅचमध्ये 6 बॉल 7 धावा डिफेंड केल्या होत्या असं अभि पाहायला मिळतोय. बारा चेंडू विजयासाठी 14 धावांची आवश्यकता आणि अभिच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. मी उल्लेख करत होतो ज्यावेळेस मी रुंदे आंबिवली प्रीमियर लीग कव्हर करत होतो, अशा वेळी शेवटच्या मेगा फिनालेमध्ये 6 चेंडू 7 धावांची गरज असताना 7 धावा डिफेंड केल्या होत्या असा
अभि मैदानावरती पाहायला मिळतोय. डावखुऱ्यातच एक जबरदस्त गोलंदाज म्हणून अभि यांची ओळख आहे. सातत्याने फार चांगलं क्रिकेट खेळतात. पाहूया या मॅचमध्ये कशा प्रकारची कामगिरी करतील. परफॉर्मन्स असणं या मॅचमध्ये तितकंच महत्त्वाचं आहे, कारण संघ अडचणीमध्ये आणि अशा वेळी कशा प्रकारची कामगिरी करतील. प्रेशर सिच्युएशनमध्ये अभिचा खेळ फार चांगला होतोय, आम्ही पाहिले. आता या मॅचमध्ये अभि कशा प्रकारची कामगिरी करतोय. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर आपल्याला पाहायला मिळतील. भावेश. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती कुंदनच्या बॅटमधून जवळपास आपण पाहिले 4 डबल, म्हणजे चांगल्या प्रकारची बॅटिंग कुंदन देखील करतोय. अभिजित उर्फ अभि मैदानावरती पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 4 मध्ये 12 बॉल 14 धावांची आवश्यकता. कोलटप्प्याचा बॉल पंचांकडे लाऊड अपील केली जाते. बॉल घेण्यासाठी कोणीच आलं नव्हता आणि तोपर्यंत लेगबायची एकदा वाट टीमच्या टोटलमध्ये. फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. जाऊन पोचतील 18 या आकड्यावर, म्हणजे आता 11 बॉल आणि 13 धावांची आवश्यकता आहे. संदेश दादा असतील, संकेत दादा, त्यानंतर ऋषी इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. वावेकर संघाचा विचार केला तर एक जबरदस्त संघ म्हणून हा संघ पुढे आलाय. आमचे संकेत दादा आहेत, आमचे संदेश दादा आहेत, ऋषी देखील इन ऍक्शन मध्ये. ऋषी म्हटलं तर वावेकर एक्सप्रेस आणि वंडर बॉय ऑफ खडवली म्हणून ज्याची ओळख आहे, एक जबरदस्त खेळाडू आहे, तो देखील इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. यावेळेस नो बॉल. बेस्ट ऑफ बाईट बीमर. सिंगल कंप्लीट झाली या. बीमर +1 म्हणजे 2 एक्स्ट्राच्या धावा फलकावरती ऍड होतील. धावफलक पुढे जाईल आणि फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. जाऊन पोचतील 20 या आकड्यावरती. अजून देखील 11 धावेंची आवश्यकता आहे. पुढचा बॉल फ्रेट असेल. 11 बॉल आणि 11 धावेंची आवश्यकता असं विजयासाठी समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस स्ट्रोक जबरदस्त पाहायला मिळतोय. हाफ पिच अँड पनिश ऑन साइडला पुल करत असताना पुल पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, डिलाइटफुल, डिलिशियस, मेलोडियस स्ट्रोक. 6 धावेंसाठी षटकार. षटकार आणि षटकारच्या साथीने धावफलक फ्लाय होत असताना ऑन द बोर्ड 26-26, 10 बॉल आणि 5 धाब्यांची आवश्यकता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो. हेड पोझिशन बघा, फ्रंट फुट बॅक फुट कॉन्टॅक्ट बघा, त्यानंतर बॉलवरती नजर शेवटच्या क्षणापर्यंत आडवा पट्टा अर्थात क्रॉस बॅटेड स्ट्रोक अटेम्प्ट आणि त्यानंतर पुलचा स्ट्रोक मिड विकेटला क्लिअर करत षटकार एक्झिक्यूट करण्यात आला. सुपर पीस ऑफ बॅटिंग हॅज बीन सीन बाय द बॅटर. यावेळेस देखील बेस्ट ऑफ बाईट बीमर. नो बॉल, त्यामुळे गोलंदाज आता पुन्हा एकदा गोलंदाजी करू शकणार नाही या मॅच मध्ये, कारण नियम आहे 2 बीमर टाकले तर एखादा गोलंदाज गोलंदाजी करू शकत नाही. बीमर आणि त्यावरती 1 रन म्हणजे एक तर कर्ज बाजारी त्यातून ना शेजारी. एक तर धावा कमी आहेत, त्यामध्ये धावा बहाल केल्या जातात. अभि एक चांगला खेळाडू आहे, नो डाऊट ॲट ऑल. मात्र कुठेतरी थोडासा बॅकफुटवरती आपल्याला रुंदे संघ पाहायला मिळतो आणि पाठीमागे जर पाहायला गेलं तर खेळाडू आहेत चांगले जे गोलंदाजी करू शकतात. अशा वेळी प्रेशर स्वतःवरती घेतला आणि त्या प्रेशरमध्ये कुठेतरी कुकरची देखील शिट्टी वाजते. इथे प्रेशरमध्ये अभि देखील थोडासा नर्वस पाहायला मिळाला. फ्रीटचा बॉल जरूर होता. पुल करत असताना मिड विकेटमध्ये फिल्डर असतील. एक धाव कंप्लीट होईल, धावफलक पुढे जाईल. फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 29, म्हणजे अजूनही 2 धावांची आवश्यकता आहे. 9 बॉल आणि 2 धावा असं समीकरण मैदानावरती पाहायला मिळतोय. 9 चेंडूंमध्ये 2 धावा. आजच्या दिवसामध्ये फार मोठा फेरबदल होणार आहे जर या मॅच मध्ये रुंदे संघ परास्त झाला तर. यावेळेसचा बॉल अगदी आपल्याला पाहायला मिळेल टीप मध्ये जरूर जातोय. वाईट +1 सामना झालाय. फिनिश सामना जिंकलाय जय मसोबा स्पोर्ट्स चिंचवली या संघाने. हार्दिक अभिनंदन टीम जय मसोबा स्पोर्ट्स चिंचवली. हार्ड लक आणि टफ लक आपण देणार आहोत आई गावदेवी क्रिकेट संघ रुंदे या संघाला. विनंती असेल दोन्ही संघांना शेक हँड करायचं आहे, लाईन अप करायचं आहे, त्यानंतर मैदानाचा ताबा आपण सोडायचा आहे. मला तो मॅचच्या दिशेला आपण वळणार आहोत. ज्या खेळाडूने जबरदस्त कामगिरी केली असा खेळाडू विथ द बॅट देखील त्याच्या बॅटमधून आपल्याला जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली असा कुंदन. आणि बॉलिंग करत असताना 2 विकेट्स कॅरी केले, 4 धाबा खर्च करणारा कुंदन असेल या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. कुंदन असेल मॅन ऑफ द मॅच. आणि चला पुढील मॅचच्या दिशेला आपण वळणार आहोत. एकीकडे
आई गावदेवी क्रिकेट संघ वावेकर दुसरीकडे गावदेवी 11 जय हनुमान क्रिकेट संघ उझरली असे 2 नामांकित संघ इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील. टॉस जिंकल्या वावेकर संघाने फिल्डिंग चूज केली आहे आणि बॅटिंगसाठी उझरली संघाला इन्व्हाइट केलंय. जशी मॅचला सुरुवात होईल खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आपण विशू केने सरांचा आवाज ऐकाल आणि मी विनंती करेल कुंदन यांना, ज्यांनी बॅटिंग करत असताना जबरदस्त बॅटिंग केली आणि गोलंदाजी करत असताना 4 धाब्यांचं इकॉनॉमिकल षटक हाताळलं आणि 2 महत्त्वाचे विकेट कॅरी केले, असं कुंदन असेल सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.